मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादी. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत समास आपला 17वा सुरू आहे. त्या अंतर्गत 17वा समासाच्या अंतर्गत आज आपला समास 7वा चालू आहे. जगत जीवन निरूपण. प्रकृती पुरुषच्या अंतर्गत समास 7वा जगत जीवन निरूपण. आणि काल आपण देहात्म निरूपण बघितलं. आज आपल्याला जगत जीवन निरूपण बघायचं आहे. म्हणजे काय? जगत जीवन निरूपण म्हणजे नेमकं काय? जगत जीवन म्हणजे जग अधिक जीवन. जग आणि जीवन. आता जग याच्यामध्ये अंतर्गत काय येतं? जग म्हणजे कोणतं जग? आपण जे पाहतो दृश्य जग हे सगळं येतच, परंतु देहादी जगत. शब्दप्रयोग कसा करायचा? देहादी जगत. देहादी जगत असा शब्दप्रयोग आम्ही जेव्हा करू तेव्हा मग आम्हाला या देहादी जगताचं जीवन कशा पद्धतीचं आहे, जीवन कसं यांचं सुरू आहे, देहादी जगताचं जीवन कसं चालतं, ह्या संदर्भामध्ये समर्थांनी आम्हाला संपूर्णपणे मार्गदर्शन या समासात केलेलं आहे. म्हणून जगत जीवन निरूपण आणि ह्याचं माता या देहादी जगताचं आम्हाला निरूपण करायचं आहे. म्हणजे त्याचा पण आम्हाला निराश करायचा आहे. देहात्म निरूपण मध्ये आपण फक्त पिंडाचाच निराश पाहिला, म्हणजे या देहाचाच निराश करत, देहबुद्धीचा कसा निराश करायचा हे बघितलं. पण आज देहात्म निरूपण जगत जीवनामध्ये देहादी जगताचा आम्हाला निराश करायचा आहे. जोपर्यंत देहादी जगत हे सत्यत्वाने आम्ही याच्याशी व्यवहार करतो, तेव्हा देहादी जगत ज्यावेळेला आम्ही याचा सत्यत्वाचा निर्णय आमचा असतो तोपर्यंत त्याचं निरूपण होत नाही. म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या आज सकाळी आपण बघितलं. नेमकं जागृत कुठे असायला पाहिजे? आम्ही ब्रह्मसत्य जगन मिथ्या या विवेकाच्या ठिकाणी आम्ही जागृत असायला पाहिजे. कोजागरती कोण जागतो हो? तर जो या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो, या विवेकाच्या ठिकाणी जागा असतो, तो जागृत असतो. कोजागिरी माहिती आपल्याला? कोजागिरी धडाक्यात होते, परंतु आपण या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. आणि जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत अध्यात्म क्षेत्रामध्ये काहीही सुटू शकत नाही. गुंता सुटत नाही. गुंता सोडवायचा असेल तर विचारच करावा लागतो. आणि म्हणून या देहादी जगताचा जो गुंता आहे, हा गुंता आम्हाला सोडायचा आहे, तर यासाठी विचार समर्थांनी सांगितलेला आहे. मग त्यासाठी समर्थांनी सुरुवातच अशी केली आहे. आता देहादी जगताचा निराश करायचा म्हणजे त्याच्यामधलं सत्यत्व काढून घ्यायचं. मग त्याला सत्यत्व कशामुळे आलं? विचार सुरू झाला. विचार मुळापासून करायचा. कोणताही विचार आम्हाला मुळातून करायला हवा. वरवरचा विचार करून होणार नाही. नुसतं जगत मिथ्या, जगत मिथ्या, जगत मिथ्या म्हटल्याने त्याचं मिथ्यत्व सिद्ध होणार नाही. नुसतं जप केल्याने मिथ्यत्व सिद्ध होणार नाही. तर देहादी जगत मिथ्या कसं आहे हे नीट समजून घेऊन, हे जाणून आम्ही त्या देहादी जगताशी तसा पद्धतीचा व्यवहार आम्हाला करावा लागेल. छोटी मुलगी असते, ती आपल्या बाहुलीला झोपवते, भरवते, सगळं करते. ती रडते म्हणते, रडल्यानंतर तिची समजूत काढते, ती सगळं खोटं खोटं करते की नाही, ती सगळं करते, पण ती खरं समजून करते. तिला असं वाटतं का की बाहुली अचेतन जड आहे असं?
निर्जीव आहे. अचेतन जड त्याच्यासाठी खूप जड झाला शब्द. लहान मुलीच्या संदर्भात शब्द वापरत असेल तर ही बाहुली निर्जीव आहे असं कधी तिला वाटतं का? कधी वाटत नाही. आणि ती त्याच्याशी सत्यत्वाचा व्यवहार करते. ती बाहुली रडते पण, आणि रडल्यानंतर ती जसं आई तिची समजूत घालते तशी ती बाहुलीची घालते समजूत. म्हणजे तिचा व्यवहार त्या बाहुलीशी सत्यत्वाचा असतो की नाही? अगदी त्याप्रमाणे आमचा व्यवहार या देहादी जगताशी सत्यत्वाचा असतो. आणि संतांनी देहादी जगताचा बाध केलेला असतो, त्यांचा निराश झालेला असतो. म्हणून जसं आम्ही त्या लहान मुलीकडे कौतुकाने पाहतो आणि हसतो सुद्धा, ही अगदी खरं समजून सगळं चालते आहे आणि मोठं आम्ही कौतुकाने हसतो, तसे संत सुद्धा आमच्याकडे कौतुकाने कौतुकाने पाहतात हो? नाही. संत म्हणतात की हे अज्ञान, केवढं अज्ञानी जीव आहे. खरंच देहादी जगताला सत्य समजून चालले आणि देहादी जगताशी सत्यत्वाचा व्यवहार करून राहिले. अशा पद्धतीने संत आमच्याकडे बघत असतात आणि स्वतः मात्र त्या जगताकडे कौतुक आहे संचिताचे. कौतुकाने ते बघत असतात. संचिताचं कौतुक, माझ्या संचिताचं कसं कौतुक आहे सगळं, की स्वतःच्या प्रारब्धाकडे संचित म्हणून कौतुकाने पाहत असतात आणि आमच्याकडे अज्ञानी जीव आहे म्हणून बघत असतात. आणि म्हणून आम्हाला या देहादी जगताचा बाध करायचा आहे, देहादी जगताचा निराश करायचा आहे, पक्क लक्षात ठेवा. परंतु जोपर्यंत आमचा सत्यत्वाचा निर्णय होत नाही, ब्रह्मसत्य आहे हा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मिथ्यत्वाचा निश्चय होणं कठीण आहे. एकदा ब्रह्मसत्यत्वाचा निश्चय झाला की हा मिथ्यत्वाचा दर्जा दिल्याच जातो. आणि तो मिथ्यत्वाचा दर्जा देण्यासाठी, सत्यत्वाचा निर्णय होण्यासाठी सगळा खटाटोप आहे आपला. म्हणून समर्थांनी म्हटलंय की ह्या देहादी जगताचा कसा चालतो सगळा व्यवहार. मग त्यांनी पाण्याचं उदाहरण देऊन आम्हाला इथे स्पष्ट केलंय की मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषी तैसे होते, आम्ल तिखट तीक्ष्ण आणि कडवट. पाण्याला कोणती चव असते का? पाण्याला कोणतीही चव नसते. पण ते जेव्हा अनेक वनस्पतींमध्ये शिरतं तेव्हा त्या वनस्पतीची आंबट तिखट कडू चव त्या पाण्याला येते. पानी तेरा रंग कैसा, पानी तेरी टेस्ट कैसी, तर जिसमें मिलाई वैसी. तिखटामध्ये जर पाणी टाकलं तर पाणी तिखट होतं, साखरेत पाणी टाकलं तर पाणी गोड होतं, आणि कडू औषधामध्ये पाणी टाकलं तर ते कडू होतं. म्हणजे पाण्याला चव नसते, पण ते ज्या याच्यामध्ये जातं तसं त्या रंगाचं त्या चवीचं ते बनतं. अगदी त्याप्रमाणे हा दृष्टांत आहे. ह्या दृष्टांताप्रमाणे हा जो आत्मा आहे, हा आत्मा निर्गुण निराकार असून सुद्धा संपूर्ण देहामध्ये आमच्या व्यापून असतो. देहाचा विचार करतो म्हणून आत्मा म्हणायचं. जगतात मध्ये व्यापून असणारा जे चैतन्य आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. चैतन्य एकच आहे, दोन चैतन्य नाही. चैतन्य एकच आहे, पण ते ज्यावेळेला या देहामध्ये व्यापून राहतो तेव्हा त्याला आत्मा म्हणायचं आणि जगतामध्ये व्यापून असलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणायचं. आणि अशा पद्धतीने त्या चैतन्याने देहादी जगताला जेव्हा ते चैतन्य व्याप्त, त्यावेळेला मग तो जो आत्मा आहे त्याच्यावर त्यामुळे अज्ञानाचं आवरण पडतं. आणि तो त्या
देह तादात्म्य त्याच्यामुळे होतं. काल आपण पाहिलं की देहात्म निरूपण, की ते चैतन्य ज्या वेळेला त्या बुद्धीमध्ये पडतो त्यावेळेला ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते आणि मग ती म्हणते की देह माझा आहे, देह सत्य आहे. याला देह तादात्म्य असं म्हणतात. याला देह तादात्म्य असं म्हणतात. ममत्व आमचं जगताच्या वस्तूबद्दल ममत्व असतो. जगताच्या वस्तूशी आमचं तादात्म्य नसतो, त्याच्याशी आमचं ममत्व असतो, पण देहाशी आमचं ममत्वही असतो आणि तादात्म्य सुद्धा असतो. दोन्ही असतो. म्हणून मी देह आहे यामध्ये ममत्व आणि तादात्म्य दोन्ही असतो. पण माझा देह आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये तादात्म्यापासून आम्ही थोडं 2 पावलं देहापासून थोडं दूर आलेलो आहोत. म्हणून त्याला माझं असं म्हणतो, माझा देह असा म्हणतो. म्हणजे माझा देह म्हणणारा मी कोणीतरी दुसरा आहे की नाही हो. माझा पेन, हा पेन मी दाखवला आपल्याला. मी म्हणते माझा पेन आहे, म्हणजे पेन वेगळा आहे आणि मी वेगळा आहे की नाही. मान्य की नाही सगळ्यांना, की पेन वेगळा आणि मी वेगळा. मग असं असताना आम्ही या पेनापासून ज्या वेळेला काही प्रमाणामध्ये अलिप्त असतो, बाजूला असतो, तेव्हा आम्ही याला माझं म्हणू शकतो. तसं या देहापासून आम्ही थोडाफार अलिप्त असतो तेव्हा आम्ही म्हणतो माझा देह. तादात्म्य आणि ममत्व या दोन्ही गोष्टी देहाच्या बाबतीत असतात आणि जगताच्या बाबतीमध्ये आमचं ममत्व असतं. मग आता हे ममत्व आणि हे तादात्म्य कशामुळे होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे की नाही. मग जगत जीवनाचं स्वरूप कसं आहे हो. आधी जगत जीवनाचं स्वरूप पाहून घेऊ, म्हणजे देहादी जगताचं स्वरूप कसं आहे हे बघू, म्हणजे मग आपण तादात्म्याकडे जाऊ शकू. पृथ्वीवर अनेक वस्तू, नाना तऱ्हेच्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत. काही दरिद्री आहे, काही धनवान आहे, काही भाग्यवान आहे, कोणी अभागी आहे. आणि अशा पद्धतीचं ही सगळे जीवन आहे. जगताचं जीवन हे अशा पद्धतीचं असतं. नाना भेदानी भरलेलं हे जीवन आहे हो. अनेक भेद याच्यामध्ये आहेत. शास्त्राने तर 12 सांगितले भेद. अनेक भेदानी हे जीवन भरलेलं आहे. मी तूपणाचा एकच भेद आपण महत्वाचा समजू, बाकीच्या भेदांचा विचार करण्याचा विषय नाही. मी तूपणाचा भेद आहे की नाही. तुम्ही असे मी असा, तुम्ही तसे मी असा, सुरू सततच आपण मी तूपणाच्या भेदामध्ये असतो. त्यांनी असं केलं, मी असं केलं. या भेदामध्ये आम्ही सतत असतो की नाही. म्हणजे भेदानी हे जगत जीवन भरलेलं आहे. अनेकतेनी हे जीवन भरलेलं आहे. आणि हे जीवन चक्र सतत असंच चालू असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. अशाच पद्धतीने हे सगळं जीवन चक्र चालू असतं. मग आता या जीवन चक्रामध्ये मिळणारी जी संपत्ती आहे ही सुद्धा समर्थ म्हणतात सावलीप्रमाणे आहे. किती वेळ सावली असतं झाडाची सावली, दुपारची सावली, फार थोड्या वेळ. तशी ही संपत्ती सुद्धा फार थोड्या वेळ आमच्या जवळ असते. आणि हे सगळं आम्ही या देहादी जगत, बरं देहामध्ये सुद्धा अनेकता आहे. एकसारखा सगळ्यांचा देह आहे का? अजिबात नाही. मग हे सगळं आम्ही लक्षात घ्यावं. इतका सगळा नाना भेद असूनही, इतकी अनेकता असूनही आम्ही त्या देहाशी तादात्म्य पावलेलं असतो आणि जगताची ममत्व असतं की नाही. माझं घर वाटतं की नाही, माझं घर, माझ्या घरासारखं घर कोणाचंच नाही.
मला की नाही माझ्याच घरी बरं वाटतं, मला नाहीच करमत कुठे माझं घर सोडून. हे सगळं काय आहे हो? हे सगळं ममत्व आहे घराविषयी. अवघे विश्वची माझे घर माऊली म्हणते. तुकाराम म्हणतात की निरंजन आम्ही बांधिले घर, आणि आम्ही मात्र माझं घर, माझ्या घरासारखं घर नाही, मला माझ्या घरी चांगलं वाटतं. शेवटी आपलं घर ते आपलं घर. काय वाक्यरचना साचू आपल्या. केवढं ममत्व घट्ट आहे. आपलं घर ते आपलंच घर. दोनदा आपलं आपलं. एवढं ममत्व. आणि हे ममत्व घेऊन आणि देहाशी तादात्म्य घेऊन आमचं जीवन चालू आहे. मग आता जर आम्हाला याचं सार्थक करायचं असेल, हे आम्ही याचं स्वरूप लक्षात घेतलं शेवटच्या ओव्यात की नाही, त्या लक्षात त्याचं मी 24, 25, 26, 27, 28, 29, 30 ह्या ओव्यांचंही विवरण चालू आहे. म्हणून बालपण आले, तारुण्य आले, तारुण्य येऊन गेले, तरुण अवस्था होऊन गेली, आणि आता वृद्धापकाळ आलेला आहे. आता तरी काहीतरी ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. हे सगळं जाणून तरी सार्थक आम्ही आमच्या जीवनाचं केलं पाहिजे. आम्हाला जीवनाचं सार्थक कशात वाटतं? मुलं बाळ आपापल्या ठिकाणी नोकरीमध्ये आहे, 2-2 फ्लॅट आहेत, 2-2 कार आहेत. सार्थक जीवन झालं नाही हो. याला सार्थक जीवन नाही म्हणत. मी आनंदरूप असणे याला सार्थक जीवन असं म्हणतात. आणि असं जर का सार्थक आम्हाला जीवनाचं करायचं असेल, तर मग आम्हाला कशा पद्धतीने विचार करावा लागेल? जाण जाणो विचार करा. बहुतरत्न वसुंधरा जाण जाणो विचार करा. समजल्या प्रत्यय अंतरा माझी येतो. समजून उमजून विचार आम्हाला करावा लागेल. आणि असा समजून उमजून विचार कसा करायचा हे समर्थ शिकवून राहिले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की हे जगत जीवन जे आहे, हे जगत जीवन कार्यरत कोणाच्या अधिष्ठानावर होत आहे? हा देह चेतन असल्यासारखा वाटतो. या जगताचे व्यापार सगळे चालले आहेत. सूर्य उगवतो, मावळतो, पाऊस येतो, उन्हाळा येतो, हिवाळा येतो, सगळे जगताचे व्यापार सुरू आहेत. आमची पण जगताशी खूप इंटरॅक्शन आहे. काय गरमी होते हो आज, काही चैन पडत नाही. जरा एसी लावा. म्हणजे त्या निसर्गाशी आमची, त्या जगताशी आली की नाही, आमचा संबंध आला की नाही, ती गरमी नाहीच होत सहन. आजकाल भारीच गरमी व्हायला लागली. लगेच त्या गरमीवर चर्चा करून नाराजी व्यक्त करणं. त्या गरमीनी काय, तिला काय कळतो? पण आमची नाराजी मात्र आम्हाला नक्की कळत असते हो. आणि त्याने आमचा आनंद हटत असतो, आनंदाला धक्का बसतो. आणि म्हणून आनंदाला जर धक्का बसायचा नसेल, तर आम्हाला विचार करावा लागेल की ह्या देहाचे व्यापार, ह्या जगताचे व्यापार कसे चालतात. आत्मा तर निर्गुण निराकार आहे, परंतु ते चैतन्य या देहाशी तादात्म्य पावतं, आणि मग अहंकार तयार होतो, आणि 6 विकार पण तिथे तयार होतात. आणि 6 विकार आणि 6 विकार आणि देह अहंकार तयार झाला की अज्ञानाचं काम जमलं. अज्ञानाने आपलं बस्तान बसवलं. पक्क लक्षात ठेवायचं. का अशी शब्दरचना करते मी? कारण आपल्याला अज्ञानाचं बस्तान हटवायचं आहे. म्हणून असं जे बसलेलं असतं ते हटवल्या पण जातं.
ज्याचं आव्हान आहे त्याचं विसर्जन आहे की नाही. आणि म्हणून आम्हाला हे तादात्म्य जे आहे, हे तादात्म्य कमी, तादात्म्यापासून दूर यायचं आहे, तादात्म्य मिटवायचं आहे. आणि म्हणून आम्ही हे तादात्म्य कशामुळे होतं, तर ह्या चैतन्य देहाशी, देहामध्ये चैतन्याचा प्रवेश झाल्यानंतर देहाशी तादात्म्य चैतन्याचं होतं आणि मग मी देह मी आहे असं म्हणायला लागतो. कोणी जर आम्हाला काळं म्हटलं, कोणी जर आम्हाला बुटका म्हटलं तर केवढा राग येतो. आमच्या मधला काही दोष काढल्या देहातला किती राग येतो आपल्याला, कारण मी स्वतःला देह समजत असतो म्हणून. मग ह्या सगळ्याच्या वेळेला आपल्याला सावध राहावं लागेल की नाही. आज सकाळचा शब्द जागृती, जागते रहो, असं आम्ही प्रत्येक ठिकाणी सावध पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा वास्तविक पाहता निर्गुण निराकार आहे, पण तो देहात व्यापून असल्यामुळे सगुण साकार झाल्यासारखा वाटतो. जणू काही, जणू काही हा शब्द वापरलाय. जणू काही म्हणजे तसं असतं का, नाही, पण त्याच्या सारखं असल्याचा भास होतो. जणू काही. म्हणून चैतन्य देहामध्ये व्यापून असल्यानंतर हा देह चैतन्य असल्याचा भास होतो. वास्तविक पाहता देह चैतन्य रूप नाही, तो अचेतन जडच आहे. पण चैतन्याच्या संपर्कात आल्यामुळे तो चेतन असल्यासारखा भासतो. गाडीमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा ती गाडी हलते. बैलगाडीमध्ये बसून पहा. आता कसं आहे की चांगल्या लक्झरियस कार मध्ये आपण बसतो. बुलेट ट्रेन पण निघून राहिल्या, अतिशय पोटातलं पाणी पण नाही हलत. पण बैलगाडीमध्ये बसून पहा थोडस, ती एवढी हलते, एवढी हलते, खूप हलते गाडी ती. आणि आम्ही पण हलतो. खरंच आम्ही हलतो का हो सारखं? नाही. ती गाडी हलल्यामुळे आम्ही हलल्यासारखं वाटतो. हे जसं आहे अगदी तसं देह चेतन असल्यासारखा भासतो, कारण चैतन्य या देहामध्ये अनुस्यूत आहे, म्हणून तो चेतन असल्यासारखा वाटतो. आणि मग ह्या आत्म्याला सगळी सुख दुःख या देहाची भोगावी लागतात. सगळी सुख दुःख भोगावी लागतात. आपण कालच मुद्दा घेतला, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, सगळं मानलेलंच आज सकाळी घेतलं मला वाटतं, कल्पित संबंधाच्या वेळेला. या आत्म्याचा आणि या देहाचा कल्पित संबंध आहे, हा आपण कधीच लक्षात घेत नाही. आम्ही खरंच संबंध मानतो, यांचा कल्पित संबंध आहे हे आम्हाला जर आम्ही लक्षात घेतलं तर मग मात्र या जगत जीवनाच्या रहाट गाडग्यामध्ये आम्ही फसत नाही. रहाट गाडग, रहाट गाडग म्हणजे जे चक्र सुरू आहे सतत, ह्यामध्ये आम्ही, त्या चक्रामध्ये आम्ही फसत नाही. पण त्यासाठी आम्हाला आमचं स्वतःचं कल्याण स्वतः करावं लागेल. म्हणून विवेक करावा लागेल. आज सांगितले सकाळी, विवेकावर भर दिलेला आहे की आत्मा जो आहे हा विवेकाने बाजूला करायचा, निवडायचा. मग ह्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिला की पाणी जे आहे हे वनस्पती बरोबर वाळून जातं. आपण बघितले की ज्या प्रकारची वनस्पती आहे त्याच्यासारखं ते पाणी होतं, पण काय होतं की हे पाणी वाळून जातं. आणि पाणी वनस्पती बरोबर वाळून जातं, परंतु आत्मा मात्र, असा देहातला आत्मा देह वाळला
देह गेला म्हणजे तो पण गेलेला आहे असं होत नाही. तो आहे आहे आणि आहे आणि ते मी आहे. कशासाठी आत्मा आहे आहे आपण म्हणायचं? ते मी आहे म्हणजे मी सुद्धा तेवढाच अलिप्त, असंग, निर्विकार आहे. या देहाच्या संगात फसल्यामुळे आम्ही स्वतःला देह समजून राहिलो. आणि म्हणून आम्ही या प्रपंचामध्ये प्रपंचासक्तामध्ये तादात्म्याने राहतो, देहामध्ये तादात्म्याने राहतो. म्हणून संत सांगतात हे तादात्म्य सोड आणि मूळ स्वरूपाला प्राप्त हो. विवेके पहा, ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा. म्हणून आत्मानात्म विचार श्री गुरूंकडूनच आलेला असावा. आता एवढा सगळं आम्हाला जो विचार करायचा असेल, या देहाचं तादात्म्य कोणामुळे होतं? तर ह्या जीवात्म्यामुळे होतं. आणि ममत्व कोणामुळे होतं? तेही या जीवात्म्यामुळे होतं. आणि हा जीव मूळचा ब्रह्मरूप आहे. हे जर मला नीट समजून घ्यायचं असेल आणि हे समजून घेणं म्हणजे स्वतःचं शाश्वत हित साधणं आहे. आणि हे सगळं आणि कोणाकडून समजून घ्यायचं? जाणत्याकडून समजून घ्यायचं म्हणजे संतांकडून समजून घ्यायचं म्हणजे श्री गुरूंकडून समजून घ्यायचं. याचं हे जे वर्म आहे हे श्री गुरूंकडून समजून घ्यायचं की वास्तविक पाहता देह अचेतन आहे तरी तो चेतन असल्यासारखा वाटतं, कारण त्याच्या देहाच्या संघामध्ये आत्मा अडकला आहे. त्यामुळे देह चेतन असल्यासारखा वाटतं. मग मला वाईट वाटतं, मला आवडत नाही, मला खूपच आवडतं. हे त्या तादात्म्यामुळे होतं. आणि हे असं विचाराने तादात्म्य आम्हाला दूर करायला पाहिजे. मी मूळचा ब्रह्मरूप आहे, मी देह नाही. पण म्हणून देहाकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्याला नीट व्यवस्थित सांभाळायचं. कारण या देहाच्या माध्यमातूनच आम्हाला साधन करता येतं. म्हणून त्याला नीट सांभाळायचं. त्याचे उगीच लाड करत बसायचे नाही, उगीच त्याला कुरवाळत बसायचं नाही आणि उगीच दुर्लक्ष पण करायचं नाही. योग्य वेळेला त्याला आहार विहार सगळं व्यवस्थित द्यायचं, व्यवस्थित त्याचं साधन म्हणून मेंटेनन्स करायचं. असं जर आपण केलं तर मीच माझा शत्रू, मीच माझा मित्र. गीतेमधला श्लोक आहे की नाही, आठवतो की नाही? मीच माझा मित्र, मीच माझा शत्रू होतो. मी जर ठरवलं तर मीच माझा मित्र होतो, म्हणजे या देहाला परमात्म प्राप्तीसाठी जर कामी लावला, तुझे कारणी देह माझा पडावा. परमात्मा प्राप्तीसाठी जर या देहाला कामी लावलं तर माझ्यासारखा मित्र दुसरा कोणीच नाही हो चांगला. दुसरा मित्र तरी देहधारी दुसरा मित्र तरी आपल्याला फसवतो एखाद्या वेळेला. याची मजा तर करून पाहू, काय हरकत आहे मजा केली तर. आणि मजेच्या निमित्ताने तो आपल्याला फसवत असतो, पण मी मला कधीच फसवत नाही. मी माझा मित्र ज्या वेळेला होतो त्याला मी मला फसवत नाही. आणि जर मी फसवत असेल तर त्यासारखा मोठा अपराध नाही. आपल्याला सवय असते फार चतुराईने आपण बोलतो हो, फार चतुराईने बोलतो. आणि ही चतुराई जर आम्ही सोडली बोलण्यातली वागण्यातली तर मग मात्र आम्ही योग्य विचार करू शकतो आणि आम्ही आमचा मित्र होऊ शकतो. आणि चतुराई जर केली
तर आम्हीच आमचा शत्रू आहे. अगदी आपण बाहेर जायला निघालो, कसा मीच माझा मित्र, मीच माझा शत्रू सांगते. बाहेर जायला निघालो आणि तितक्यामध्ये एक जण आमच्याकडे आले. आल्यानंतर आता आम्ही त्याचं सगळं वरपांगी स्वागत केलं, या या म्हटलं, पण आमचा मूड जाम गेलेला होता. प्रसन्नता पार हरवली होती. कारण बाहेर जाण्याचा मूड होता आणि त्यांच्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हतो. म्हणून प्रसन्नतेची ऐसी की तैसी. फक्त त्यांच्यासमोर आम्ही काही दाखवत नव्हतो. पण ते गेल्यानंतर आगीचा डोंबच उसळणार होता. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. आता असं जर होत असेल, तर माझी प्रसन्नता हरवत असेल, तर मी माझा शत्रू की नाही हो? त्याला मीच माझा शत्रू आहे. कोणी मोडली प्रसन्नता? त्या पाहुण्यांनी नाही मोडली प्रसन्नता. मीच मोडली माझी प्रसन्नता. कारण मला त्या ठिकाणी आठवलं नाही, जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत. हा सिद्धांत आठवला नाही. अतिथी देवो भव हा सिद्धांत मला त्यावेळेला आठवला नाही. नियोजित आणि अपेक्षित हे मला तिथे आठवलं नाही, कारण मी कर्णाचे अवतार सगळे हे तिथे मला आठवलं नाही. आणि म्हणून आम्ही आमचा शत्रू तिथे झालो. त्याच क्षणाला शत्रू झालो, कारण शांती हरवली, प्रसन्नता हरवली. आणि येणारा पाहुणा जे जे भेटी भूत ते ते जाणी जे भगवंत. अतिथी देवो भव हे सगळं जर नीट आठवत असू, तर पाहुण्यांचं स्वागत करू, एक फोन करू की मला ना आज माझं येणं होत नाही, माझ्याकडे आत्ता पाहुणे आले. आणि ती प्रसन्नता जर आम्ही टिकवून ठेवली त्या माध्यमातून, तर मीच माझा मित्र. प्रसन्नता हे तत्व, प्रसन्नता ही स्वरूपाची असते. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही प्रसन्न असतो, त्यावेळेला आम्ही स्वरूपाकार असतो. शाश्वत ही माझं मीच करायचं आहे. म्हणून मीच माझा मित्र आणि मीच माझा शत्रू. कोण व्हायचं हो आपल्याला? मित्र की शत्रू? आता शत्रूची भाषा नाही बरोबर. आता मित्रच. आणि असं स्वतःची सुटका करून घेणं. कशातून? या अज्ञानातून. कोणतं अज्ञान? देह सत्य वाटतंय, जगत सत्य वाटतंय. ह्या अज्ञानामधून स्वतःची सुटका करून घ्यायची. हा देह चेतन असल्यासारखा वाटतो, कारण या देहात चेतन तत्व आहे. आणि ते चेतन तत्व मी आहे, मी देह नाही. आणि अशा पद्धतीचा विचार जर सतत आम्हाला देत राहिलो, तर मग मात्र आम्ही आमची सुटका स्वतः करून घेतो. आपली आपण करा सोडवणं. तुकाराम महाराज म्हणतात. स्वतःची स्वतः सुटका करा. परंतु श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आम्ही मग अशा ठिकाणी कोण होतो? आत्महत्यारा होतो. निर्जन ठिकाणी जायचं आणि आत्महत्या करायची आणि स्वतःच अनहित करायचं. याला कोण थांबवणार? समर्थांनी उदाहरण दिलंय. अगदी यासारखं आम्ही सुद्धा नेहमी देहाला सत्यत्व देऊन आम्ही आत्महत्यारा होतो, आत्म्याकडे दुर्लक्ष होतो. आत्म्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, त्याचे अस्तित्व विसरतो, त्याची प्रतिष्ठा कधीच मांडत नाही. आम्ही त्याची हत्या करतो असं शास्त्र म्हणतो. आम्ही आत्मस्वरूपाला वंचित करतो, नेहमी उपेक्षित करतो. त्या सुखापासून वंचित असतो आणि त्याला उपेक्षित करत असतो. कोणी केलं हो एवढं सुंदर काम? मी. अस्मादिक. तुम्हाला काय वाटलं?
माझ्याशिवाय कोण करतं एवढं चांगलं? आता हे सगळं आम्ही या ठिकाणी देहाला सत्यत्व दिलं, आत्म्याचं सत्यत्व ठार केलं. आत्म्याला ठार खून केला आणि मग लागलं. कोणतं कलम आहे ते 302 की काय लागलं ते आमच्यावर. आणि मग मात्र आमच्या जीवनात दुःखाशिवाय काहीही नसतं. म्हणून आम्ही आत्महत्यारा कधीच होऊ नये. आत्म्याला उपेक्षित करणं म्हणजे आत्महत्यारा, म्हणजे आत्महत्या. फक्त दुर्लक्षित केलंय. नाही तर मग आपण म्हणाल की आत्महत्या आत्महत्या म्हणजे हत्यार घेऊन त्याला काय मारायचं वगैरे, अशातला व्यवहारातला आत्महत्यारा नाही. आत्मस्वरूपाला उपेक्षित करणं म्हणजे ह्या देहाचे व्यापार, जगताचे व्यापार सगळे या आत्म्यामुळे चालू आहे, त्याच्या अधिष्ठानावर सुरू आहे, हे विसरणं म्हणजे आत्मस्वरूपाला विसरणं. घट्ट अज्ञान. कसं अज्ञान? घट्ट काळकुट्ट काळोख, एकही तिरीप नाही, असं घट्ट ज्ञान. अगदी एकही ज्ञानाची तिरीप तिथे नसते. आणि त्या अज्ञानामुळे आम्ही आत्महत्यारा बनतो. हे आम्हाला इथे समर्थांना सांगायचं आहे. आणि म्हणून वेळी सावध व्हा. वेळी संत आम्हाला सावध करतात आहे, श्री गुरु आम्हाला सावध करतात आहे. मना संघ हा सर्व संघास सोडी, मना संघ हा द्वैत निश्चय सोड. मना सगळा संघ सोडून दे तू. तू मूळचा कोण आहेस? असंग आहे. जीव मूळचा असंग आहे. असंगत्व, या देहात राहून असंगत्व कठीण आहे की नाही हो. पाण्यात राहून कोरडं राहणं. देहामध्ये जे जीव चैतन्य आहे, त्या जीव चैतन्याने सारखा विचार करायचा की माझा देहाशी संबंध नाही, मी देहापासून भिन्न आहे, असा सतत विचार मी करायचा. तसा आम्ही विचार करत नाही आणि देहासंगे आम्ही पण विकारतो. आणि त्यामुळे मग जन्म मृत्यूला बळी पडतो हो. परंतु असं जर आम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर संतांच्या संघात जावं लागतो. संतांचा संघ खूप महत्वाचा आहे. सत्संग, पुण्यवंता सत्संगती. त्यासाठी पुण्याचा साठा पाहिजे. कोणालाही सत्संग मिळत नाही. सांगा बरं हो. आज आपल्या ग्रुपवर आपण 38 लोक आहोत. मग 38 लोकांना फक्त हे ऐकावंसं वाटलं, बाकीच्यांना का नाही वाटलं ऐकावंसं? का नाही वाटत की आपण सत्संग ऐकावा? नाही, रात्री 9ला आमची झोपेची वेळ असते, त्याच्यामुळे आम्ही ऐकत नाही. पुण्य कमी पडलं हो तुमचं. पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती. तमोगुण हावी झालाय, झोप हावी झालीये, आम्ही नाही ऐकू शकत हो. 9 ते 10 आम्हाला फार कठीण आहे. तमोगुणाची संगत आहे ही. आणि म्हणून पुण्यवान जो आहे त्यालाच सत्संग घडतो. म्हणजे काय? माते पाविजे ते शुद्ध पुण्य. लक्षात घ्या, पुण्याचा अर्थ लक्षात घ्या. तो कशाले पुण्य म्हणाल? दान धर्म केले पुण्य. आता चातुर्मास आहे, खूप दान धर्माला आणि याला उधाण आलंय सध्या. मंदिरात दर्शनाला जाणं पुण्य करतो, लोकांना पाणी पाजतो, उगीच पुण्य काम करतो, ते पुण्य नाही. ते पापात्मका पापेच आहे. पुण्यात्मक पापेच आहेत ती.
जी सकाम कर्म करून आम्ही सकाम पुण्य जी करतो ती पुण्यात्मक पापेच आहे, माऊली म्हणते. मग शुद्ध पुण्याच्या राशी आमच्या गाठीला असावा, शुद्ध पुण्य. आणि असं शुद्ध पुण्य ज्या वेळेला आमचं फळफळायला येईल, शुद्ध पुण्य म्हणजे निष्काम कर्माच्या माध्यमातून जे कर्म आम्ही करतो, जे सत्कर्म आम्ही करतो ते शुद्ध पुण्य आहे. आणि त्यांनी मात्र मग आम्ही तो पुण्यवंतांना सत्संगती मिळते आणि पापांना असत्संगती मिळते. त्या पापी लोकांना सत्संग मिळत नाही. म्हणून आम्ही उत्तम संगत धरावी हो. जर आम्ही उत्तम संगत धरली तर त्या उत्तम संगतीमध्ये लक्षात येतो की मी देह नाही, माझा देह आहे. आणि जे माझं आहे ते मी नाही. आणि अशी आम्ही उत्तम संगत धरावी. आणि ह्या उत्तम संगतीसाठी समर्थांनी मग आता कोणाची संगत धरावी हो? आम्ही श्रीमंत, मग श्रीमंताची संगत धरावी, नका गरीबाची नका धरू, असा याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. उत्तम संगत म्हणजे जाणत्याची संगत. जाणता कोण? ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे. ज्यांनी एक जाणलं तर कशाचीच आता जाण्याची आवश्यकता नाही. असे जे कोणी आहेत त्यांना जाणते असं म्हणतात. शिवाजी महाराज कोण होते? जाणता राजा होता. जाणता राजा. शिवाजी महाराजांचा गौरव केलाय समर्थांनी. गौरव पत्र आहे, निश्चयाचा महामेरू. निश्चयाचा महामेरू म्हटल्या. श्री गुरूंनी शिष्याचा गौरव करायचा. आयुष्यात फार महान क्षण आहे हो. आमची स्तुती सगळेजण करतात, आमचं कौतुक सगळेजण करतात. पारितोषिक मिळतं की फार मोठी संस्थेमध्ये योगदान आहे म्हणून पारितोषिक. पण गौरव कोण करतो? अधिकारी व्यक्तीच गौरव करत असतो. तो सन्मान त्यांचा आहे हो. कोणी कोणाचा गौरव करण्यामध्ये नाही. कौतुक अधिकारी व्यक्तीकडून ज्या वेळेला कौतुक केलं जातं त्यावेळेला आनंदाला पारावार राहत नाही. डॉक्टर काकांनी आपण म्हणावं तुमची साधन छान चालू आहे. आपणच विचारतो, काका आमचं साधन कसं सुरू आहे सांगता का? काका म्हणतात छान. आणि म्हणून संतांकडून गौरव, श्री गुरूंकडून गौरव. म्हणून उत्तम संगत धरावी, म्हणून जाणत्याची संगत धरावी. जाणता कोण असतो? देवाचा अंश. हे जाणते पण कोणामध्ये असतं? फक्त माझ्या श्री गुरूंमध्ये असतो. म्हणून श्री गुरूंची सेवा, श्री गुरूंच्या संगात राहणं, तया जाणावे, सेवावे, तया धरावे, सेवावे आणि तयांचे सर्व ऐकावे. माझ्या श्रीगुरूंच्या संघामध्ये मी सतत असावं आणि त्यांचं सगळं ऐकावं. ते जे म्हणतील ते सगळं आम्ही ऐकलं पाहिजे. आपण आपल्याच मनाने श्रीगुरूंकडे म्हणतो, गुरुदेवा मी आतापर्यंत की नाही ही पोथी वाचत होतो, आता वाचू का आपल्या अनुग्रहानंतर? ते नाही म्हणणार नाही, ते सत्कर्माला नाही म्हणणार नाही. पण आता मला कळलं पाहिजे की मी जेव्हा अनुग्रह घेतोय, श्री गुरूंकडे अनुग्रहासाठी जातोय, त्यावेळेला आता माझ्या मनाची इच्छा इथे या ठिकाणी त्याला काहीच अर्थ नाही. यानंतर माझ्या श्री गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे मी चालेल. याला श्री गुरूंची संगत असं म्हणतात. यालाच सुसंगती असं म्हणतात.
संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा सारिखे नाही. आपण पारिखे नाही तेथे. काय संत संगतीचं सुख सांगू हो. तुकाराम महाराज म्हणतात आहे, कसे आहेत संत? संत सुखची केवळ, म्हणजे श्री गुरु फक्त सुखची केवळच, दुसरं नाहीच तिथे. सुखाशिवाय दुसरं नाहीच, आनंदाशिवाय दुसरं नाहीच. आनंदाला पर्यायी शब्द नाही, सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे. पण ज्या वेळेला श्री गुरु, माझ्या श्री गुरूंबद्दल मला सांगायचं ते कसे आहे, तर ते कसे आहेत? प्रसन्न आहेत, सदैव प्रसन्न आहे. आणि सुखची केवळ संत आनंदाचे स्थळ, फक्त आनंदाचं स्थळ संत आहेत हो. श्री गुरु आनंदाचं फक्त स्थळ आहे. श्री गुरूंकडे जा, कितीही उद्विग्न मन असलं तरी श्री गुरूंच्या संघात जा, सहवासात जा, त्यांच्या चरणांना स्पर्श करा, चरणावर डोकं ठेवा, बघा त्यावेळेला आम्हाला आनंदाचाच अनुभव येत असतो. म्हणून संत आनंदाचे स्थळ. आनंद जर पाहिजे असेल तर श्री गुरूंकडे जा, तो कुठेच मिळणार नाही, कोणत्याच डीमार्टला मिळणार नाही, कोणत्याच प्रोव्हिजन स्टोअरला मिळणार नाही, कोणत्याच दुकानात मिळणार नाही. तो फक्त श्री गुरूंकडे मिळेल, कारण श्री गुरु त्याचा साठा आहे. सुखची केवळ, आनंदाचा कंद हर्या देवकी नंदन पाहिला. आनंदाचा कंद आहे कोण? माझे श्री गुरु. आणि असा अंतःकरणामध्ये भाव तयार करायचा आणि श्री गुरूंकडे जायचं हो. अंतर्भाव, समर्थांचा अंतर्भाव. आणि श्री गुरूंच्या संघात जाऊन समजून घ्यायचं की ह्या अचेतन देहामध्ये चैतन्य असल्यामुळे याचे सगळे व्यापार चालू आहेत. ते चैतन्य मी आहे, तो आत्मा मी आहे, ते ब्रह्मतत्व मी आहे, हे त्यांच्याकडून समजून घ्या. म्हणून जाणत्याची साथ सुखकारक आहे असं समर्थ म्हणतात. जाणत्याची साथ आहे ती सुखकारक आहे. आपण नेहमी उदाहरण देतो ना, क्षीरसागर, दुधाच्या समुद्रातून दूधच निघेल की नाही, तसं संतांजवळ गेलं तर आनंदच मिळेल. आनंदाशिवाय काही मिळणार नाही. मग कुठे राहावं आपण? कभी खुशी कभी गम, ह्याला जीवन ऐसे ना? नाही हो, अजिबात नाही. सदैव आनंदच. आनंद ही आनंद बरस रहा सतगुरु तुम्हारे चरणों में. श्री गुरुचरणाची भक्ती, ज्यासी नाही गुरुचरण भक्ती, त्यास कैसी होईल विरक्ती. जरी पडले श्रुती स्मृती, शास्त्र व्युत्पत्ती केल्याही. ज्यांना श्री गुरुचरणाची भक्ती नाही त्यांना विरक्ती येणे नाही. श्री गुरुचरणाची भक्ती ज्यावेळेला होईल तेव्हा आम्ही या देहबुद्धीपासून थोडं विरक्त होऊ. विरक्ती तिथे येईल म्हणजे अनासक्त आम्ही होऊ. देहाचे व्यापार सगळे चालतील, काही सोडावं लागणार नाही. सगळ्यांशी आम्ही तितकंच प्रेमपूर्वक व्यवहार करू, पण आतमध्ये निश्चय मात्र पक्का असेल. आम्ही पण निश्चयाचा महामेरू होऊ आणि अखंड स्थितीचा निर्धार होऊ. कोणासाठी वापरले शब्द समर्थांनी? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापर. पण त्यांच्या निमित्ताने ते आम्हाला हे सांगू इच्छित नाही की आपण अखंड स्थितीच्या त्याच्यावर स्थित होऊ लवकर. अखंड स्थितीचा निर्धार, निश्चयाचा महामेरू, निश्चय पक्का, तो कधीच जळमळणार नाही.
आमचे निश्चय सारखे कोलमडतात हो. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. सारखे निश्चय कोलमडतात. आजपासून अभ्यास करतो, नेमके पाहुणे आले, राहिलाच अभ्यास. आता उद्यापासून करतो, उद्या काहीतरी तब्येतच खराब झाली, राहिला अभ्यास. महामेरू तर आमच्यासाठी भयंकर कठीण आहे हो. साधे साधे मुलांच्या खेळण्यामधले छोटे छोटे ते वाळूचे किल्ले जरी झाले ना निश्चयाचे, तरी मी म्हणते खूप आपण काही साधलं, मग तो महामेरूकडे वाटचाल आमची होईल. आणि म्हणून जाणत्याच्या सहवासात जर आम्ही गेलो, श्री गुरूंच्या संघामध्ये जर आम्ही राहिलो, तर आमचं कल्याण होईल. कारण श्री गुरु कल्याण करता आहे. कल्याण करणारे फक्त श्री गुरु आहेत. ते चेतन आणि देहधारी असले पाहिजे हो. नक्की सांगते. मग आपण म्हणतो की आमचे चेतन श्री गुरु नाहीये, देहधारी श्री गुरु नाहीये. आम्ही तर समाधीतून अनुग्रह घेतला, समाधीपासून काहीच हरकत नाही, खूप छान आहे. परंतु आता आमचे श्री गुरु आम्हाला मार्गदर्शन करतात आहे की अशा अशा पद्धतीने जप कर. तो आपल्याला कळतो का हो? आम्ही तेवढं सूक्ष्म झालेलं आहोत का? श्री गुरु देहामध्ये नाहीये, ते व्यापक झालेले आहे, ते सूक्ष्म झालेले आहे. परंतु आम्ही स्थूल असल्यामुळे आम्ही त्यांचे सूक्ष्म जे उपदेश करतात आहे, ते सूक्ष्म रूपात राहून आम्हाला उपदेश करतात आहे, तो आम्हाला समजतच नाही. म्हणून आम्हाला ते आमचे श्री गुरु सूक्ष्म रूपामध्ये असून ते स्थूलाच्या माध्यमातून आम्हाला, स्थूल देहरूपी सद्गुरूंच्या माध्यमातून आम्हाला ते उपदेश करतात आहे, मार्गदर्शन करतात आहे. म्हणून आम्हाला ते कळतं. माझे श्री गुरु या देहामध्ये येऊन मला मार्गदर्शन करतात आहे, याला श्रद्धा असं म्हणतात. आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री गुरूंना आम्हाला शरण जायचं आहे. तोपर्यंत या परमार्थ अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये आम्हाला एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येणार नाही. कितीही अभ्यास केला, श्रुती स्मृती जरी पडले, श्रुती स्मृती शास्त्र व्युत्पत्ती केली, कळणार नाही. कारण त्या सगळ्याचा श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त. श्री गुरु स्वतः श्रुती स्मृतीचे अर्थ असतात, ते जगतात. आपल्या जगण्यातून ते आम्हाला श्रुती स्मृतीचे अर्थ सहज उलगडत जातात, सहज उलगडत जातात हो. वेगळा अभ्यास करावा लागत नाही. इतकं श्री गुरूंचं महात्म्य आहे. मग आता तळमळ लागली पाहिजे की नाही? अखंड स्थितीचा निर्धारू जर शिवाजी महाराजांचा होऊ शकतो, तर आम्ही सुद्धा अखंड स्थितीचा निर्धार आमचा का न व्हावा? आणि त्यासाठी श्री गुरु, त्यांच्या कृपेशिवाय नाही होणार, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय नाहीच होणार हो. केसचा निकाल जजलाच लावावा लागतो. दोन वकील आपसात कितीही भांडत असले, म्हणजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन वकील कितीही करत असले, कितीही वर्ष करत असले, कितीही त्यांनी कायद्याची पुस्तकं काढले आणि कायदे दाखवले एकमेकांना, तरी निकाल लागत नाही. पक्का आहे की नाही? त्यासाठी जजच पाहिजे असतो. जज ज्यावेळेला म्हणतात की असं असं आता हा निकाल, आणि त्यांनी दिलेला निकाल आपण मान्य करतोच की नाही? ते कायद्याचे अर्थ लावणारे असतात, ते कायद्याला जीवनात बसवून बरोबर तसे निकाल देणारे असतात. अगदी त्याप्रमाणे श्री गुरु शास्त्राला आमच्या जीवनामध्ये बसवतात. आणि ह्या जीवनातलं नानात्व काढून एकत्वाची भावना त्या ठिकाणी तयार करतात.
जगत जीवन निरूपण, याला जगत जीवन निरूपण असं म्हणतात. देहादी जगताला चालवणारा एकच तत्व आहे ब्रह्मतत्व. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. ते मी आहे. हा निर्धार आमचा जेव्हा होईल, आम्ही निश्चयाचा महामेरू आम्ही पण ज्यावेळेला होऊ, त्याच वेळेला ह्या जीवनाचं सार्थक होणार आहे. असं सार्थक आम्ही करून घ्यावं. आणि म्हणून श्री गुरूंना अनन्य शरण, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. काय मागणं आहे संतांचं? संत संग दे. नको मुक्ती, नको धन, पण संतांचा संग दे. कारण संतांच्या संगतीमध्येच आम्ही आत्महत्यारा होण्यापासून वाचू, आत्महत्या करण्यापासून वाचू. आम्हीच आमची आत्महत्या करत असतो. त्यापासून आम्ही वाचू आणि आमचं आत्मकल्याण होईल. शाश्वत हित आमचं होणार आहे. असं शाश्वत हित आपण सगळ्यांनी करून घ्यावं. म्हणून श्री गुरूंचे पाय धरावं. नसतील श्री गुरु तर श्री गुरु प्राप्तीची तळमळ ठेवा. कारण श्री गुरु फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. शब्दांचे अंतर फोडतात आणि वस्तू दाखवतात. काय मेहनत करतात ते, कमी मेहनत लागते फोडायला. एक वेलदोडा फोडायचा तर आपल्या जीवावर येतो हो. लगेच मिक्सर मध्ये वेलदोडे टाकतो आणि मिक्सर फिरवतो. श्री गुरु शब्दांची फोड करतात आणि आमच्या समोर वस्तू दाखवतात आणि आनंद रूप करतात. अशा श्री गुरूंना अनन्यतेने शरण जाऊ आणि वस्तुरूप आत्मरूप होऊन राहू अशी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण रामकृष्ण हरी वहिनी. बोला. रामकृष्ण. रामकृष्ण जय श्री